एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील पार्किंग मध्ये काही अज्ञात गुंडांनी झी24 तासचे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्हीचे अभिजित सोनवणे तसेच पुढारी न्यूजचे किरण ताजने या 3 पत्रकारांवर बेदम मारहाण करून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे। या घटनेमुळे संपूर्ण पत्रकारितेच्या क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त केला जातोय। व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटना राहुरी तालुका यांच्या वतीनं या अमानुष हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला। या गुंडांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी व्हॉइस ऑफ इंडिया आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना राहुरी शाखेने केली। आज सोमवारी दुपारी या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन देण्यात आलं। हे निवेदन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गडाख तसेच उत्तर नगर जिल्हाध्यक्ष महेश रक्ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आलं। यावेळी विलास कुलकर्णी, शरद पाचरणे, तालुकाध्यक्ष गोविंद फुंडगे, उपाध्यक्ष श्रीकांत जाधव, सचिव अनिल कोळसे, श्रेयश लोळगे, आकाश येवले, बंडू म्हसे, सोमनाथ वाघ, मनीष पटेकर, ऋषी राऊत, देवराज मनतोडे, विजय भोसले, राजू आढाव, सागर भालेराव आदी उपस्थित होते। पत्रकारांवर होणारे असे हल्ले निषेधार्ह असून पत्रकारितेच्या स्वतंत्रतेवर होणारे हे आक्रमण थांबवण्यासाठी संबंधित प्रशासनानं त्वरिताने कठोर पावलं उचलावीत अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली। आवाज जनतेसाठी श्रेयश लोळगे, राहुरी शहर। नुकतंच त्र्यंबकेश्वरमध्ये साम टीव्ही, झी24 तास आणि पुढारी चॅनलच्या ब्युरो चीफला वृत्तांकन करण्यासाठी गेले असता तेथील गावगुंडांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला। सर्वप्रथम त्या मारहाणीचा आम्ही व्हॉइस ऑफ मीडिया आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना राहुरी तालुक्याच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करतो आणि ते सदर घटनेतील जे ते गावगुंड असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने केली असून राहुरीत जाहीर निषेध व्यक्त करत तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना याबाबतचे निवेदन दिले आहे। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।